कल्पनेचे नाव श्री अन्नाचे तंत्र दे उत्तम आरोग्याचे मंत्र। मी सरस्वती विद्यालय चिखलगाव येथील 10वीची विद्यार्थिनी। मुले किशोरवयीन वयात अवस्थेत असतात। त्यांचे शारीरिक मन बुद्धी त्यांच्या विकासाला हवी असलेली दिशा देणे शक्य होते। म्हणून मुलांच्या व्यक्तिमत्वासाठी विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी ही वर्ष अत्यंत महत्त्वाचे असतात। या वयात मुलाच्या शारीरिक अवस्थांबाबत माहिती खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या असणे अत्यंत गरजेचे आहे। त्यांना पौष्टिक आहाराची आवड निर्माण करणे गरजेचे असते। त्यासाठी त्यांना मिलेट्स या विषयाची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। मिलेट्स या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे। त्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, कोडो, कुटकी इत्यादी। आमच्या उपक्रमाची उद्दिष्टे: नंबर 1, मिलेट्समध्ये प्रथिने, फायबर आणि विविध जीवनसत्वे असतात, ज्यामुळे आरोग्य सुधारते याची जाणीव निर्माण होणे। नंबर 2, मिलेट्स कमी पाण्यात वाढतात आणि शाश्वत कृषी पद्धतीसाठी योग्य आहेत याची जागृती विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी। नंबर 3, भारतीय खाद्यसंस्कृती मिलेट्स महत्त्वपूर्ण आहे, त्यांच्या वापरामुळे परंपरेची जपणूक होणे। नंबर 5, मिलेट्स आरोग्यदायी असल्याची जाणीव निर्माण करणे, उदाहरणार्थ उच्च रक्तदाब, मधुमेह, पचन समस्येवर फायदेशीर असल्याची विद्यार्थ्यांना जाणीव होणे। नंबर 6, फास्ट फूड, बाहेरील इतर तेलकट पदार्थांपासून विद्यार्थ्यांना खाण्यापासून रोखणे। नंबर 7, इतर खाद्यापासून विद्यार्थ्यांना रोखणे। नंबर 8, मिलेट्सचे अन्नसाधारण महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणे। नंबर 9, विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी सुजाण बनवणे, विद्यार्थ्यांना मिलेट्सविषयी आवड निर्माण करणे। नंबर 10, मिलेट्सचे विविध पदार्थ बनवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे। आमच्या प्रयोगाचे फायदे: मिलेट्स श्री अन्न म्हणजे काय याची मुलांमध्ये जागृती होईल। नंबर 2, विद्यार्थ्यांना मिलेट्सचे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढेल। नंबर 3, मिलेट्समध्ये पोषक तत्वे जास्त असल्यामुळे पालकांच्या मदतीने त्यांचा उपयोग वाढल्यामुळे आरोग्यावर सकारात्मक बदल दिसून आले आहेत। नंबर 4, तंदुरुस्ती आणि स्फूर्ती: मिलेट्समध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे असल्याने विद्यार्थ्यांना दिवसभर ताजेतवानेपणा दिसून येते। त्याची चांगली एकाग्रता वाढते। नंबर 5, स्थिर मानसिक आरोग्य: पोषके आहारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्यामध्ये देखील चांगल्या सुधारणा आल्या। स्मरणशक्ती, एकाग्रता विद्यार्थ्यांची वाढीस लागल्याचे लक्षात आले। नंबर 6, पर्यावरणाविषयी जागरूकता: मिलेट्समध्ये श्री अन्न हे परमापूरक पीक आहे। त्यास पाण्याचे प्रमाण कमी लागते, त्यामुळे त्याचा वापर वाढविल्यास पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाल्याचे लक्षात आले। नंबर 7, स्थानिक शेतीला प्रोत्साहन: मिलेट्सचे उत्पादन स्थानिक स्तरावर आहे। पालकांच्या मदतीने वाढले, त्यामुळे त्या बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली आणि स्थानिक अन्न पदार्थांचा वापर वाढला। नंबर 8, आहाराच्या विविधतेची ओळख: मिलेट्सवर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या अन्नधान्याचा अनुभव आला। मिलेट्समध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवता येतात, उदाहरणार्थ बिस्किट, उत्तप्पा, डोसा, खीर, उसळ अशा प्रकारे, त्यामुळे त्याचा खाण्यात वापर वाढला। नंबर 9, संस्कृतीशी जवळीक: मिलेट्समध्ये श्री अन्न भारतीय पारंपरिक आहाराचा भाग आहे। त्याचा विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख झाली। आपल्या पारंपरिक अन्नपदार्थांचे महत्त्व त्यांच्या मध्ये वाढले। अशा प्रकारे मिलेट्स किंवा अन्नपदार्थावर आधारित उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे।